शाळा ही ज्ञानाची मंदिरे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण मंदिराच्या विकासासाठी पुढाकार घेतो त्याचप्रमाणे शाळांचा विकास करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या 40,000वरून 29,000पर्यंत खाली येणे ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे आगामी काळात शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येत प्रयत्न करून ही पटसंख्या पुन्हा 40,000च्या पुढे येण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विशेष आढावा बैठकीचे आयोजन 21 एप्रिल 2024 रोजी मंत्री महोदयांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला मंत्री महोदयांनी नाशिक मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली आहे त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना बॅग वाटप केले. लिहिलेले गोदावरीचे शब्दपुष्प हे कवितांचे पुस्तक मंत्री महोदयांना देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासनाधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती सभागृहास दिली आहे. सभागृहाला संबोधित करताना दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील यशस्वी शालेय उपक्रमांची चित्रफीत दाखवून नाशिकमध्येही त्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. राज्याचा आढावा घेताना आपले स्वतःचे घर म्हणजे नाशिक सुस्थितीत असणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय. ते पुढे म्हणाले की शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामासाठी देण्याच्या प्रवृत्ती थांबवावी. उलट येणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांची बैठक लावून प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढी वर्गाचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना 1 तासाच्या आत मंजुरी दिली जाईल. पुण्याच्या गजरतेपाडी येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी ज्याप्रमाणे शाळेचे चित्र बदलले तसेच प्रत्यक्ष नाशिकमध्येही व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह असणे अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यासाठी जिल्हा, राज्य स्तर किंवा लोकसहभागातून निधी प्राप्त करण्याचे निर्देश दिले. शिक्षकांच्या 25% शैक्षणिक कामांमध्ये कपात करण्यात आली असून उर्वरित कामांबाबतही शासन विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पदोन्नती प्रक्रिया राबवून पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देणे, तारांगण प्रकल्पाचा पूर्ण वापर करणे आणि एकल पालक योजनेचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यावर त्यांनी भर दिला. शिक्षण विभागाने बेकायदेशीर बाबी आणि शालेय पोषण आहाराबाबत अत्यंत सतर्क राहून वेळोवेळी शाळा भेटी आयोजित करावेत असे त्यांनी बजावले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.